नमस्कार मित्रांनो, आज आपल्या मानदेश न्यूजची टीम उभी आहे आंधळी धरणावरती. मित्रांनो, आज मे महिन्याची 31 तारीख आहे आणि मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पूर्वी आमच्या मान तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून हिनवलं जायचं. आमच्या इथं चारा छावण्या पडायच्या, टँकरनं पाणी चालू असायचं. परंतु मान खटावचे लाडके पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ हे आता सध्या ग्रामविकास मंत्री आहेत. परंतु पहिल्या टर्म पासूनच त्यांनी माझा मान खटाव कसा पाणीदार होईल हे स्वप्न ध्येयाशी घेऊन ध्येय वेडेपणाने जयकुमार गोरे भाऊनी मान खटाव मध्ये काम केलं आणि आपल्या मान खटावला आंधळीच्या धरणामध्ये जेहे कटापूर उपसा सिंचन योजनेचं पाणी आणण्यासाठी जे जे अग्निदिव्य करावं लागल, जे जे प्रयत्न करावे लागतील ते माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी केलेले आहेत. म्हणून भावांनो, गेल्या 1 महिन्यापासून जेहे कटापूर उपसा सिंचन योजनेचं पाणी नवलेवाडीचा जो बोगदा आहे त्या बोगद्यातून खळाखळा वाहत आपल्या ह्या मान खटावच्या आंधळी धरणामध्ये येतंय. भावांनो, तुम्ही बघू शकत असाल, आंधळी धरण 90% भरलंय, 10% फक्त राहिले. 10% धरण भरल्यानंतर जयकुमार गोरे भाऊ जो टंचाईग्रस्त भाग आहे त्या ठिकाणची टंचाई दूर करण्यासाठी मानगंगा नदीमध्ये हे पाणी सोडणार आहेत आणि त्या ठिकाणचे बंधारे, त्या ठिकाणचे जे पाणी स्रोत आहेत ते पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाणार आहेत. आणि भावांनो, पूर्वी आपल्या मान खटावमध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये चिमणी बोंबलली तरी सुद्धा तिला प्यायला पाणी मिळत नव्हतं. परंतु आज आपल्या मान खटावमध्ये या भागात फिरत असताना ठिकठिकाणी ऊसाची शेती दिसते, डाळिंबाची शेती दिसते, पेरूच्या बागा दिसत आहेत, ड्रॅगन फ्रूट दिसतंय, भाजीपाल्याच्या शेती दिसतात. आणि हे सर्व शक्य आहे पाण्यामुळे. म्हणलं जातं ना, शेतीला पाणी असेल तरच सर्व शक्य असतं. पाणी असल्यानंतर आपदायला किंवा कष्ट घ्यायला माझ्या मान खटावचा जो नागरिक आहे तो कधीच कमी पडत नाही. अत्यंत कष्टाळू जो मान खटावचा जी जनता आहे त्या जनतेने माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी तो विश्वास सत्यात उतरवला आणि त्या विश्वासाची साक्ष याची देही याची डोळा आपल्याला बघायला भेटत आहे. रखरखत्या उन्हामध्ये आज मे महिन्यामध्ये सुद्धा आंधळी धरण तुडूंब भरलेलं आहे आणि माग सुद्धा जेहे कटापूर मधनं तेवढ्याच मोठ्या क्षमतेनं विसर्ग आंधळी धरणामध्ये चालू आहे. आणि हेच पाणी आपल्या तहानलेल्या मान खटावच्या जनतेला देण्यासाठी जयाभाऊ गोरे जे जे लागतील ते प्रयत्न करत आहेत. तुम्ही बघू शकत असाल, आता खचाखच आंधळी धरण भरले. आता हळूहळू हे आंधळी धरण हे धरण न राहता एक पर्यटन क्षेत्र सुद्धा व्हावं अशी सुद्धा आमच्या मानदेश न्यूजच्या सर्व सबस्क्रायबरांच्या आम्हाला कमेंट येतात की जाधव साहेब इथे एखादं पर्यटन क्षेत्र केलं पाहिजे. आपल्याच मान खटावमध्ये याच पाण्यामध्ये हळूहळू बोटिंग सारखं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी चालू शकतात. आणि हे सर्व शक्य आहे मान खटावचे लाडके आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळं. आणि आमच्या चॅनल तर्फे सुद्धा भावना विनंती आहे, जो थोडाफार जो काही उत्तर मानचा भाग राहिलाय तिथं सुद्धा तुमच्या प्रयत्नामुळे लवकरच पाणी पोचतंय आणि ते पाणी पोचल्यानंतर आम्ही तिथल्या लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहे. मित्रांनो, आता हे आंधळी धरणातील पाणी दाखवूनच आम्ही थांबणार नाही, पण ज्या ज्या शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतोय, ज्या सर्वांना या पाण्याचा फायदा होतोय त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण घेणार आहे. आणि त्या सर्वांचं प्रेम त्यांचे लाडके आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती आहे आणि ते प्रेम व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत आहे. आणि ते पाणी दुःखाचं नसून ते आनंद अश्रू आहेत. आणि या माझ्या मान खटावच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी, मान खटावमध्ये पाणी आणण्यासाठी ज्यांनी गेले एक तप म्हणजे 15 वर्ष 3 टर्म आमदार राहून जयाभाऊनी जे एक तप पूर्ण केलं आहे, त्या तपपूर्तीनंतर आपल्या मान खटावला हे चांगले दिवस येत आहेत. मित्रांनो, लवकरच असंच जयाभाऊंना उदंड आयुष्य मिळत राहो, इडापिडा टळो आणि माझ्या मान खटावमध्ये बळीचं राज्य येवो एवढंच आम्ही मानदेश न्यूज तर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो.